तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण जेव्हाही इन्व्हेस्टमेंट करतो ते खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आपण त्याच्यामध्ये करत असतो आणि याच बरोबर जसं नेट बँकिंग वापरायचं, वेगळे ऍप्लिकेशन ट्रेडिंग करायचं, वेगळे ऍप्लिकेशन पोर्टफोलिओ मॅनेज करायचे किंवा यासारख्या बऱ्याच गोष्टी करायच्या असतील तर वेगवेगळे ऍप आपण वापरत असतो. परंतु आता जर तुम्हाला या सगळ्या सुविधा एका ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल झाल्या तर आपलं काम सोपं होणार आहे. पण आपलं हे जे काम सोपं होत आहे ना याच्यामुळे काही फिनटेक कंपन्या भीतीमध्ये आहेत, मोठे मोठे ब्रोकर्स भीतीमध्ये आहेत, बऱ्याच एएमसीचे धाबेदार आणलेले आहेत, पेमेंट गेटवेजला पण टेन्शन आलेलं आहे. मग असं नक्की काय होणार आहे याच्यामध्ये की फायदा तर आपला आहे परंतु टेन्शन बऱ्याच मोठ्या प्लेयरला आलेलं आहे आणि ज्याच्यामधून आता ही जी काही सर्व्हिस आपल्याला भेटणार आहे, अकाउंट पण चालवू शकता, इन्व्हेस्टमेंट पण म्युच्युअल फंडामध्ये करू शकता, SIP पण करू शकतो आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करता येणार आहेत एकाच ऍप्लिकेशन मधून. मित्रांनो, आता हे कसं शक्य आहे? मागील काही दिवसापासून आपण सध्या एका कंपनीची खूप सारी चर्चा ऐकतोय आणि त्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी आपण सगळे डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. याच्यामध्ये मग ह्या नक्की काही गोष्टी त्याच्यामध्ये जसं की ज्यामध्ये आपण ऐकतोय की जिओ आणि ब्लॅकरॉक ह्यांचे एक पार्टनरशिप सध्या खूप सारी चर्चेत आहे आणि बऱ्याच गोष्टी ऐकतोय परंतु अजून क्लॅरिटी कोणालाच नाही आलेली नक्की इन्व्हेस्ट करायचं का नाही, काय करायचं आणि यांचं जे काही मॉडेल आहे यांचे जे काही प्लॅन्स आहेत भविष्यामध्ये खरंच चालतील का, खरंच आपला फायदा आहे का, त्यांचेच किसे भरणार आहेत, हे सगळं आपण पाहणार आहे. मित्रांनो, भारतामध्ये ही जी काही पार्टनरशिप होती याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे याच्यामध्ये असं बोललं जातंय आणि याच इन्व्हेस्टमेंट आणि SIP मार्केटमध्ये काय इम्पॅक्ट होईल हे आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. तसेच भविष्यामध्ये हा जो प्रवास सुरू होणार आहे नवीन कुठपर्यंत जाऊ शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी इन डेप्थ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील. मित्रांनो, मागील काही दिवसापासून जिओ ब्लॅकरॉकची सगळेजण चर्चा ऐकतोय आणि आपण पाहिलं की जिओ आणि ब्लॅकरॉकने एकत्र येऊन एक जॉईंट व्हेंचर स्थापन केलेले जिओ ब्लॅकरॉक असेट मॅनेजमेंट ही कंपनी सुरू केलेली. याच्यामध्ये मग तुम्हाला प्रश्न पडेल, अरे यात वेगळं काय आहे? सांगतो. ज्यामध्ये त्यांनी सेबीकडून भारतामध्ये म्युच्युअल फंड आणण्याचा आणि बिझनेस करण्याचा अप्रुव्हल 26 मे 2025 ला त्यांना मिळाली. ही एक असेट मॅनेजमेंट कंपनी जी भारतामध्ये रिटेल अँड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी नवीन म्युच्युअल फंड स्कीम लॉन्च करणार आहे ज्याच्यामध्ये ते ट्रान्सपरन्सी, डिजिटल अँड फास्ट सर्व्हिस, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स, डाटा ड्रायव्हन यासारख्या फॅसिलिटीजवर ते काम करत आहे जी आपल्या सध्याची गरज आहे. ज्यामध्ये त्यांनी ब्लॅकरॉकचं जगभरामधलं एक पॉवरफुल सॉफ्टवेअर ज्याचं नाव आहे अलादीन आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं पॉवरफुल नेटवर्क सिस्टीम या दोन्हींचा खूप मोठा सपोर्ट असणार आहे ह्या व्हेंचरला. आणि जिओ भारतामधील इमेज तुम्हाला तर माहितीच आहे की ती ब्रँड समजलं जातं याच्यामध्ये आणि ब्लॅकरॉकचं जगभरामध्ये असलेला दबदबा याचा फायदा याच्यामध्ये ते घेणार आहेत. जे म्युच्युअल फंड मार्केटमध्ये धुमाकूळ करणार त्याच्यामध्ये आजपर्यंत पहिल्यांदाच असं झालंय की सेबीने एका पाठोपाठ एक असे 3 अप्रुव्हल कोणत्याही कंपनी दिले, तेही इतक्या कमी टाइम मध्ये. आता साहजिक आहे, तुम्हाला तर माहितच असेल का दिले असतील, कमेंट पण करू शकता तुम्ही याच्यामध्ये. ज्यामध्ये पहिल्यांदा 26 मे 2025 ला भारतामध्ये म्युच्युअल फंड आणण्याचा आणि बिझनेस करण्याचा त्यांचा जो काही प्लॅन होता ओके त्याला त्यांनी अप्रुव्हल दिलं. आता याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं अप्रुव्हल जे होतं जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने आपल्या पहिल्या म्युच्युअल फंड स्कीमची घोषणा केली. आता ही जी म्युच्युअल फंडची घोषणा होती याच्यामध्ये त्यात त्यांनी 3 ओपन एंडेड स्कीम लॉन्च केल्या. मग आता ह्या 3 स्कीम कुठल्या होत्या बरं? तर जिओ ब्लॅकरॉक लिक्विड फंड हा एक फंड असा की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्सला टार्गेट करून त्यांनी बनवलेला आहे. दुसरा फंड होता जिओ ब्लॅकरॉक मनी मार्केट हा फंड. याच्यामध्ये 1 वर्षापर्यंत एक मॅच्युरिटीवर लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्या प्रकारचे इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. आणि तिसरा जो फंड होता जिओ ब्लॅकरॉक ओव्हरनाईट फंड हा फंड डेली मॅच्युरिटी एक्सपोजर साठी म्हणजे जे शॉर्ट टर्म किंवा डेली इन्व्हेस्टमेंट करू शकतात, इथे मोठी अमाऊंट लागते पण शॉर्ट टाइम साठी त्यांच्यासाठी कामाला येतो. आता ह्या तिन्ही फंडांसाठी NFO 30 जून पासून 2 जुलै पर्यंत ओपन होता. आता तुम्हाला प्रश्न पडेल यात वेगळं काय? ज्यामध्ये त्यांनी तुम्हाला माहिती आहे का जवळपास 17,800 कोटी रुपये उभे केलेत आणि त्याचबरोबर टॉपच्या 35 फंड मध्ये देखील हा फंड समाविष्ट झाला. याच्यामध्ये आहे ना स्पेशल
स्पेशल? कारण यामध्ये 90 इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी आणि 67,000 पेक्षा जास्त रिटेल इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्ट केलंय. यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या ऍपच्या माध्यमातून करता येणार आहे. पण हे डिटेलमध्ये कसं असतं हे पण तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे. पण हेच फंड का निवडण्यात आले बरं? हा प्रश्न पडला का बरं तुम्हाला कधी? हे फंड तितकेसे फायदेशीर आहेत का? यामध्ये गुंतवणूक करण्यात नक्की काय ऍडव्हान्टेज आहे आणि काय डिसएडव्हान्टेजेस आहेत हे आपण आता थोडे डिटेलमध्ये पाहूया. लक्षात ठेवा, व्हिडिओ कदाचित थोडा लेंदी होईल, पण आमचं काम आहे इन डेप्थ मध्ये माहिती देणं. त्यामुळे आम्ही डिटेलमध्ये माहिती देणार आहे. त्यामुळे डिटेल शेवटपर्यंत ऐकत राहा, तुम्हाला पण नवनवीन गोष्टी इन डेप्थ मध्ये समजतील. आता चला मुद्द्याकडे येतो परत. 11 जून 2025 ला सेबीने जिओ ब्लॅकरॉकला इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून ऑपरेट करण्याची परवानगी दिली, ज्याच्यामध्ये रजिस्टर जे RI असतं लायसन ते त्यांना मिळालं. आणि या परवान्यामुळे जिओ ब्लॅकरॉक एक डिजिटल, फास्ट आणि पर्सनल इन्व्हेस्टमेंटसाठी सल्ला देऊ शकणार आहे. यामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सना सहज जलद संधी मिळतात इन्व्हेस्टमेंट करण्याच्या, ज्याच्यामुळे बँका असतील आणि ट्रेडिशनल फायनान्शियल ऍडवायझर्सचा जो काही कंपन्यांवर दबदबा असेल तो वाढणार आहे याच्यामध्ये. ओके, आता पुढची महत्वाची गोष्ट. काही दिवसापूर्वी म्हणजे 27 जून 2025 ला सेबीने जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंगला स्टॉक ब्रोकर म्हणून ऑपरेट करण्याची मंजुरी दिली. हा सगळ्यात एक मोठा माइलस्टोन मानला जातो. म्हणून आता जिओ ब्लॅकरॉक हे स्वतःच एक ऍप्लिकेशन आणत आहेत. आणि महत्वाची गोष्ट काय, हे जे ऍप्लिकेशन असणार आहे याच्यामध्ये, तर हे वेगळं काय ऍप्लिकेशन याच्यामध्ये, तर हे जे ऍप्लिकेशन असेल तर हे सगळ्यात जास्त इम्पॅक्टफुल असेल झिरोधा, अपस्टॉक, एंजल वनला इम्पॅक्टफुल करणार याच्यामध्ये. का तर सध्या तर बाजारामध्ये 3 बडे प्लेयर आहेत आणि जिओने ज्या प्रकारे व्होडाफोन आयडिया, BSNL, एअरटेलला टक्कर दिली, त्याच प्रकारे आता ते ब्रोकर हाऊसेसला पण टक्कर देण्याची शक्यता आहे. कारण ऑलरेडी यांचे किती वांदे झाले ते सगळ्यांनाच माहिती याच्यामध्ये. आता या सगळ्यामध्ये जिओ ब्लॅकरॉककडे RIचं जे लायसन आलंय, ओके, आता हे सगळं जे काही लायसन आलेले म्युच्युअल फंड आणि ब्रोकिंगचे सगळ्यांचे परवाने आलेले, त्याच्यामध्ये फुल स्टॅक वित्तीय सेवा पुरवणारी एकमेव नवीन प्लेयर बाजारामध्ये ज्याच्याकडे हे तिन्ही पण सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील, ज्याच्यामध्ये जिओ फायनान्शियलच्या शेअर प्राइस मध्ये पण चांगलीच वाढ झालेली मागील काही दिवसापासून पाहायला मिळते. कारण का तर हे जॉईंट व्हेंचर त्याच्या पथ्यावर पडलेले आहे. आता हे सर्व तर ठीक आहे बाबा, पण तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्ही एकाच ऍप मधून कसं काय करू शकतो? तर ब्लॅकरॉक हे स्वतःच एक ऍप्लिकेशन आणत आहे याच्यामध्ये. आणि हे ऍप्लिकेशन असं असेल याच्यामध्ये की बँकिंग सेक्टरच्या सर्व प्रोसेस जिओकडून त्यांनी काय केलेलं आहे की जिओ जे इस्टॅब्लिश केलं गेलं, त्यांनी SBI कडून जिओ पेमेंट बँकेचं जे 7.9 कोटी रुपयांचे शेअर्स होते त्यांचे, ते पूर्णपणे खरेदी करून टाकलं. आता याच्यामुळे झालं काय की रिलायन्स ग्रुपची 100% सबसिडरी कंपनी झालेली याच्यामध्ये, ज्यामुळे मुकेश अंबानींचा जिओच्या बँकिंग मॉडेलवर कंट्रोल तयार होईल. तसेच याच्या मार्फत त्यांचं पूर्ण टार्गेट हे फिनटेक, इन्व्हेस्टिंग आणि सेव्हिंगकडे असणार आहे. आता ही तर माहिती झाली नॉर्मली त्यांच्या इतर प्रोसेस बद्दल, परंतु बँकिंग रिलेटेड त्यांचा ऍक्सेस तर त्यांना मिळाला. त्याचबरोबर ऍज अ ब्रोकर, ऍडवायझर म्हणून काम करण्याचं परमिशन पण मिळालेलं आहे, ज्याच्यामुळे आता ह्या सर्व एकाच ठिकाणी करणं सोपं होणार आहे आपल्या सगळ्यांसाठी याच्यामध्ये. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आता आणखी आम्हाला सांगा की काय इम्पॅक्ट होईल याच्यामध्ये. जिओ ब्लॅकरॉकची जी पार्टनरशिप आहे, तर त्याचं मुख्य कारण पाहिजे जर झालं याच्यामध्ये, तर ब्लॅकरॉक कंपनी का बरं निवडली असेल याच्यामध्ये जिओने पार्टनरशिपसाठी? कारण मुकेश अंबानी इतके इझी कोणाबरोबर पार्टनरशिप करणार नाहीत, पण ब्लॅकरॉक ही जगामधील सगळ्यात मोठी असेट मॅनेजमेंट करणारी कंपनी आहे, ज्यामुळे त्यांच्या सर्व प्रकारच्या मॅनेजमेंटसाठी लागणारा एक्सपिरियन्स ऑलरेडी त्यांच्याकडे याच्यामध्ये. आता हा झाला नुसता एक्सपिरियन्स नाहीये, तर आता यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की ब्लॅकरॉक संपूर्ण जगभरामधील कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतं, जी एकूण $9.47 ट्रिलियन इतकी आवाढव्य आहे. विचार करा, हा आकडा ऐकला तरी अंगावर काठी येतात. मग ऍक्च्युअली इन्व्हेस्टमेंट आणि ज्या कंपन्यांमध्ये जातात त्यांची अवस्था काय होत असेल याच्यामध्ये. तसेच जिओ आणि रिलायन्सचं टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये असलेले वर्चस्व आणि ज्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशनसाठी त्यांना याचा खूप सारा फायदा होणार आहे आणि त्यांना नवीन काही करायची गरज भासणार नाहीये. तसेच जिओ पेमेंट बँक ही आता सगळ्यांच्या कामाला जोडण्यासाठी एक कनेक्टिंग पॉइंट बनेल, ज्यामुळे म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, सेव्हिंग आणि इतर जे काही प्रोडक्ट्स असतात याचबरोबर वेल्थ प्लॅन टूल्स हे सगळे एकमेकाशी कनेक्ट केले जातील याच्यामध्ये. त्याचबरोबर सर्व टॉपचे ऍक्सेस जिओ आणि ब्लॅकरॉकच्या हातामध्ये येतील. परिणामी त्यांचा बिझनेस मजबूतीने चालेल. कारण तुम्हाला माहिती आहे का, त्यांचं एक वेगळं मॉडेल आहे, त्याच्याबद्दल मी पण तुम्हाला सांगणार आहे की जिओ कशा पद्धतीने, ब्लॅकरॉक कशा पद्धतीने त्यांचा कॉम्पिटिटर मार्केटमधून संपवतो. त्यासाठी सगळा व्हिडिओ ऐकत राहा याच्यामध्ये. आता या सगळ्याचा फायदा फायनान्शियल लिटरसीला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी होईल, ही एक पहिली चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके, परंतु हे सर्व मॉडेल्स आणि प्लॅन्स भविष्यामध्ये खरंच चालू शकतील का? पाहिलं तर एवढा स्ट्रॉंग बॅकअप, AI
चा स्मार्ट यूज, अलादीन सारखं बेस्ट सॉफ्टवेअर, चांगलं नेटवर्किंग, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर खूप चांगला स्कोप बनताना दिसतोय. या सगळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं देखील त्यांना सोपं होऊन जाणार आहे. मग याचा इन्व्हेस्टमेंट आणि SIP मध्ये काय इम्पॅक्ट होताना पाहायला मिळेल तर याची थोडक्यात आपण इथे चर्चा करूया. आता महत्वाची गोष्ट, ज्यामध्ये लोकांचा SIP आणि इन्व्हेस्टमेंटचा रेशो वाढताना दिसू शकतो, कारण छोट्या अमाऊंट पासून कदाचित त्यांना उपलब्धी होईल. त्याचबरोबर एक जागरूकता लोकांमध्ये निर्माण होणार आहे. महत्वाची गोष्ट, इझी ऍक्सेस, फास्ट प्रोसेस. जसं मोठ्या इन्व्हेस्टरचं पोर्टफोलिओ असेल तर सगळ्यांनाच याचा बेनिफिट असणार आहे. असे बरेच बदल आपल्याला याच्यामध्ये होताना दिसतील. पण जसं नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह साइड्स तर आपण पाहिल्या, पण निगेटिव्ह साइड्स पण आहेत. ज्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एवढे सगळे प्लस पॉइंट्स असल्यामुळे लोकांचा प्रेफरन्स चेंज होताना पाहायला मिळेल आणि याचा दणका आता मार्केटमध्ये इस्टॅब्लिश असणाऱ्या कंपन्यांना होऊ शकतो. पण जसं की आपण पाहतो, एअरटेल पेमेंट बँक आणि पेटीएम ही एकत्र आली आणि एकत्र आल्यानंतर त्यांचा इम्पॅक्ट आपण पाहिला. यांच्यासारखी जिओ ब्लॅकरॉकची कंडिशन होईल का, ही जोडी मार्केट गाजवेल का, असा प्रश्न पण नॉर्मली सगळ्यांच्या समोर उभा राहिला पाहिजे. आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये खूप आधीपासून झिरोदा, अपस्टॉक, एंजल वन, ग्रो यासारखे मोठे मोठे कॉम्पिटिशन्स पण जिओ ब्लॅकरॉक स्वरूपात निर्माण होतील त्यांना. ओके, आता हे संपूर्ण जगभरामधील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्ट करत आहे. जर वेळेत त्यांनी बदल घडवून आणले नाहीत तर ह्या इस्टॅब्लिश कंपन्या आहेत आत्ताच्या कंडिशनला, त्यांना थोडा याचा इम्पॅक्ट जाणवू शकतो ह्या जिओ ब्लॅकरॉकच्या डीलमुळे. त्यामुळे त्या कंपन्यांना इनडायरेक्टली मॅनेज देखील करतात. आता हे कोणामुळे सांगतोय की जिओ ब्लॅकरॉक जेव्हा मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतं तर इनडायरेक्टली ते कंपन्यांना ते मॅनेज पण करतात आणि या कारणांमुळे देखील बऱ्याच फिनटेक कंपन्या ब्लॅकरॉकला घाबरतात. जर याची अजून सविस्तर माहिती हवी असेल ना तर आपला हा व्हिडिओ अवश्य पहा. याच्यामध्ये आम्ही जिओ ब्लॅकरॉकच्या बरोबरच ब्लॅकरॉक विषयी अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो, हे तर झाले इतर मुद्दे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लॉन्च केलेले 3 फंड, ज्यामध्ये पहिला फंड आहे जिओ ब्लॅकरॉकचा लिक्विड फंड, जो की एक लिक्विड फंड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला जवळपास 5 ते 6% इतकाच नॉर्मली परतावा मिळतो. म्हणजे इतके काही परतावे याच्यामध्ये मोठे नाहीयेत की लोकांना जे अपेक्षा असते ना तेवढे. मग नक्की टार्गेट कोणाला आहे ते पण सांगेल याच्यामध्ये. यानंतर जे बाकीचे 2 फंड उरले ते डेप्ट फंड आहेत. म्हणजे नॉर्मली तिन्ही फंड हे डेप्ट कॅटेगरीमध्येच येतात, ज्यामध्ये एवढे असे काही खास परतावे नाहीत. एक फिक्स अमाऊंट मध्ये तुम्हाला इन्कम येत राहतं, कारण यामध्ये इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जात नाही याच्यामध्ये. पण हेच 3 फंड का निवडण्यात आले हा प्रश्न पडलाच पाहिजे आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला याच्यामध्ये देतो. जिओ ब्लॅकरॉकने भारतीय फंड बाजारामध्ये बदल घडवण्याच्या उद्देशाने आपल्या सुरुवातीची ऑफर म्हणून 3 डेप्ट म्युच्युअल फंडांची योजना सादर केलेली. या योजनेचा मुख्य उद्देश कमी खर्चिक आणि थेट गुंतवणूकदारांपर्यंत पर्याय देणे, ओके, आणि आपल्याकडे भांडवल गोळा करून घेणे. तसेच जिओच्या फास्ट नेटवर्कचा फायदा घेणे, ब्लॅकरॉकच्या एक्सपर्टाइज, अलादीनचं वापर आणि मॅनेजमेंट तपासण्यासाठी लोकांना इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यासाठी या 3 फंडांचा वापर हे सुरुवातीला कळतायत. हे जाळं फेकतोय असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. तसेच ज्या पद्धतीने टेलिकॉम इंडस्ट्रीला डिस्टर्ब करून स्वतःच एक लार्जेस्ट प्लॅटफॉर्म बनवून जिओला लॉन्च केलं अंबानींनी, ज्याच्यामुळे जिओला 2 फायदे झाले. पहिला म्हणजे युजरचा डेटा त्यांना याच्यामुळे मिळालेला आहे. तसेच दुसरा फायदा म्हणजे कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे डिस्ट्रप्शन आणायचं, कशा प्रकारे मार्केटला कॅप्चर करायचं हे त्यांना आधीच माहिती आहे. आणि यालाच लक्षात ठेवून त्यांनी सेम पद्धत भारताच्या फायनान्शियल मार्केटमध्ये वापरली आहे, ज्यामध्ये डिस्ट्रप्शन आणलं गेलं तेही डिजिटलायझेशनच्या मदतीने. आणि याच्या माध्यमातून ते लो कॉस्ट सर्व्हिसेसचे प्रोडक्ट्सना लॉन्च करणार आहेत. आणि त्याचबरोबर ब्लॅकरॉकच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट टीमचा एक्सपोजर, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं रिस्क मॅनेजमेंट एक्सपर्टाइज सिस्टीमचा उपयोग या कामासाठी ते करणार आहेत. ओके, पण रियालिटी जर पाहिली तर टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओला एवढं काहीसं कॉम्पिटिशन आणि रूल्स रेग्युलेशन नव्हतं. पण जिओ फायनान्शियल सेक्टरमध्ये आल्यामुळे त्यांना सेबी आणि आरबीआय सारख्या मोठ्या संस्थांचं रेग्युलेशन असणार आहे आणि त्यामुळे थोडं एक इम्पॅक्टफुल त्यांच्यासाठी राहील. त्यामुळे एवढा काहीसा नवीन फरक दिसून येणार नाही. हे तर यांचे डिसएडव्हान्टेजेस पाहिले, पण ऍडव्हान्टेजेस पण आहे त्याच्यामध्ये. मग आता हे काय असतील बरं? जसं की ब्लॅकरॉक येणाऱ्या टाइम मध्ये खूप सारे नवीन ETFs लॉन्च करू शकतो. त्यामध्ये आपली आणखीन चांगली स्कीम आणि नवीन ऑप्शन्स मिळू शकतात. तसेच वापर करण्यासाठी सोपं आणि ऍक्सेसेबल असल्यामुळे लोक याला भविष्यामध्ये जास्त प्रेफरन्स देऊ शकतात, कारण लोकांना आता टेक्नोसेव्ही आणि इझी ऍक्सेसेबल ऍप्लिकेशन वापरायला आवडतात. तसेच भविष्यामध्ये हा प्रवास कुठे जाईल पाहिजे झालं तर जिओ ब्लॅकरॉक 8 नवीन म्युच्युअल फंड लॉन्च करणार आहे, जे सगळे इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड असणार आहेत. यामध्ये इन्व्हेस्ट करायसाठी एंट्री पॉइंट ₹500
महिन्यापासून असणार आहे, म्हणजे अगदी महिन्याला कमीत कमी 500 रुपये आपण याच्यामध्ये टाकू शकतो. आता या सगळ्यामधून असं दिसून येतं की भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत ईव्हीएम इंडस्ट्रीला ग्रो करण्यासाठी खूप स्कोप आहे. कारण या वर्षाचा भारताचा ईव्हीएम जर बघितला तर 72.2 लाख कोटी रुपये म्हणजे जवळपास $0.85 ट्रिलियन इतका वाढव आहे. आता अमेरिकेशी जर कम्पेअर करायला गेलं तर त्यांचा आहे $30.9 ट्रिलियन आणि चायनाचा 4.82 ट्रिलियन. म्हणजे आपल्यापेक्षा हे अर्थातच खूप सारे डेव्हलप्ड आहेत, खूप सारे लांब टार्गेट आहेत, पण स्कोप दिसतो याच्यामध्ये. तर मित्रांनो, या सगळ्यावरून आपल्याला असं दिसतं की या इंडस्ट्रीमध्ये खूप एक स्कोप आहे, एक चांगली ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यामुळे आम्ही सगळं तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं. मग मित्रांनो, कशी वाटली माहिती आणि तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्ट करताय हे आम्हाला तुम्ही कळवू शकता की कशा पद्धतीने आतापर्यंतचा तुमचा अनुभव आणि तुम्ही आतापर्यंत जे काही केलेलं आहे याच्यामध्ये जर सॅटिस्फाय नसाल, तुम्हाला बरेच प्रॉब्लेम्स येत असतील, तर यासाठी फिनशक नावाचं जे काही टूल आहे ते खूप छान पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करतं. खाली लिंक दिलेली आहे, डाउनलोड करा. योग्य पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या असेट्सचा वापर कसा करायचा, कसं मॅनेज करायचं, कसं इन्व्हेस्ट करायचं हे तुम्हाला याच्यामध्ये गाईड केलं जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने न चुकता कमेंट करायची आणि आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.